भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने आज नागपुर में कहा कि पिछले 5 दिनों से बच्चू कडू के संपर्क में वे हैं और कलेक्टर के माध्यम से लगातार संवाद भी साध रहे हैं। उन्होंने बताया कि कडू की मांगों पर संबंधित विभाग के प्रधान सचिव और मंत्रियों से चर्चा की गई है। बावनकुळे ने कहा कि आज मंत्री संजय राठौड़ आंदोलन स्थल पर जाएंगे और बच्चू कडू से मुलाकात करेंगे। उन्होंने कहा कि हमने जो एक्शन टेकन रिपोर्ट उन्हें सौंपा है उस पर नीति स्तर पर निर्णय जल्द लिया जाएगा। मागच्या 5 दिवसापासून मी माननीय बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे। आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे। स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी 3 दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करता आहे। मी समन्वय करतो आहे। काल मी संपूर्ण प्रधान सचिव आणि संपूर्ण मंत्री जे जे त्या विभागाशी संबंधित आहे, माननीय पंकजाताई, माननीय भरत गोगावलेजी, माननीय आमचे त्या ठिकाणी सर्व मंत्री जे जे संबंधित आहेत ते त्यांच्याशी बोलले आहेत। आणि आज संजय राठोडजी त्या ठिकाणी जाणार होते। मी आज त्यांना स्वतः जाणार आहे। त्यांना विनंती करणार आहे की जे काही ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे जो त्यांनी दिला आहे, शासनाने त्यांना दिला आहे, ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो आम्ही त्यांना दिला आहे। काही मागण्या धोरणात्मक आहे, त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल, काही फायनान्शियल त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स करावे लागतील, काही बाबी बजेटमध्ये आणाव्या लागतील, त्याच्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहे। अहमदाबाद विमान दुर्घटना की गंभीरता को देखते हुए बावनकुळे ने अपील की कि बच्चू कडू को मौजूदा राष्ट्रीय परिस्थिति को ध्यान में रखते हुए अपना उपोषण वापस लेना चाहिए। पण देशातली अहमदाबादची घटना बघता आणि एवढा मोठा आघात बघता देशावरचा, मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपलं उपोषण मागे घ्यावं आणि मला वाटतं ते माझं म्हणणं ऐकतील। संजय राठौड़ के विरोध में हो रही घोषणाबाजी पर उन्होंने कहा कि अगर सरकार की ओर से भेजे गए मंत्री का इस तरह विरोध होता है तो समाधान कैसे निकलेगा। विरोधियों को सरकार का पक्ष भी सुनना चाहिए और चर्चा के माध्यम से हल निकालना चाहिए। ऐसा है कि जर मंत्री त्या ठिकाणी जात असतील आणि त्यांच्या निवेदनावर आमचं सरकार विचार करत असेल तर या पद्धतीचं मग कोण जाणार? मग तसं संजय राठोड गेल्यानंतर असं होत असेल, मी स्वतः जातो आहे, मी स्वतः यांची समजूत काढणार आहे। पण थोडा जरा हा जो त्यांचा कार्यकर्त्याकडनं जे सुरू आहे त्यांना आमची विनंती आहे की शासनाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, शासनाचं त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे। या पद्धतीने त्यांना कोणी मंत्री गेला तर त्यांना या पद्धतीची वागणूक देऊ नये। बावनकुळे ने कहा कि राज्य सरकार किसानों की मांगों के प्रति संवेदनशील है और सकारात्मक कदम उठाए जा रहे हैं। आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे। स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी 3 दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करता आहे। मी समन्वय करतो आहे। कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।